नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक खास आणि स्पेशल एडिशन घेऊन आलोत आपण कडबा कुट्टी ज्याला आपण कॉमनली इंग्लिश मध्ये चाप कटर असं सुद्धा म्हणतो, की याच्यामध्ये कडबा कुट्टीसाठी ऑनलाइन ऍप्लिकेशन करायचे कसं, त्या संदर्भात आपल्या काही क्वेरीज आणि लागणारे कागदपत्र, ऑनलाइनची प्रक्रिया या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ हाच आहे। आणि याच्यामध्ये आपण याच्याशी निगडित प्रत्येक गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ चॅनलला सबस्क्राइब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी फार्मर या वेबसाइट वरती यायचे। वेबसाइट वरती यायचे कसं, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि कमेंट मध्ये सुद्धा लिंक पिन करून ठेवलेली आहे, तिथे क्लिक करा आणि वेबसाइट वरती या। परंतु थांबा, अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा, नंतर वेबसाइट वरती या। आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी दोन ऑप्शन अवेलेबल आहेत, एक वैयक्तिक शेतकरी आणि एक शेतकरी गट। जर तुम्ही वैयक्तिक शेतकरी म्हणून अर्ज करत असाल तर इकडे तुम्ही फार्मर आयडी एंटर करून लॉग इन करू शकता, पण जर तुम्ही शेतकरी गट म्हणून अर्ज करत असाल तर तुम्ही शेतकरी गट नावाचा ऑप्शन निवडायला हवं। तर सर्वप्रथम आपण फार्मर आयडी टाकून ओटीपी घेऊयात आणि ओटीपी टाकून लॉग इन करूयात, एवढी प्रोसेस चालू करूयात। चला, आता आपण फार्मर आयडी भरलेला आहे आणि ओटीपी सेंड करा या बटनाला क्लिक केलेलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर गेलेला आहे, पाठवण्यात आलेला आहे, असं एक स्क्रीन तुमच्या समोर आलेली आहे। तर आपण जो रजिस्टर मोबाईल आहे दिलेला त्याच्यावरती आपला मोबाईल नंबर कुठला, मोबाईलला कुठला ओटीपी आलेला तो पहा, ओके करायचंय, ओटीपी टाकायचा आणि ओटीपी तपासा बटनाला क्लिक करायचं, म्हणजे बेसिकली तुम्ही तुमचं लॉग इन करून प्रोफाइल मध्ये येता। चला सर्वप्रथम अशी प्रक्रिया आपण करून घेऊया। आता बघा, लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही अशा पेजला रिडायरेक्ट होता, म्हणजे तुमचं डॅशबोर्ड किंवा पर्सनल प्रोफाइलचं पेज आहे। आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन नावाचा एक पॉपअप दिसतो, याच्यामध्ये सांगितलं गेलंय की तुमची प्रोफाइल जी तुमची माहिती आहे ती फेक्च झालेली आहे। तर याला ओके करूयात आणि आपली स्कीम अप्लाय करण्यासाठी पुढे जाऊयात। आता पहा की आता आपल्याला जी स्कीम अप्लाय करायची, ज्याला आपण चाप कटर म्हणलो किंवा कडबा कुट्टी मशीन म्हणलो, त्यासाठी सर्वप्रथम इकडच्या साईडला तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतात। त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम घटकासाठी अर्ज करा या नावाच्या लिंकला किंवा या नावाच्या मेन्यूला क्लिक केले, मग त्याच्यानंतर तुमच्या समोर असे वेगवेगळे यांत्रिकरणाच्या योजना असतील, सिंचन योजना असतील, ह्या योजनाचे वेगवेगळे भाग तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या योजना इकडच्या बाजूला पाहायला मिळतील। आणि ज्या योजनेसाठी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्यासाठी बाबी निवडा नावाचा ऑप्शन पाहायला मिळते। तर या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर याच्याशी निगडित अधिकची माहिती तुम्हाला पाहायला मिळते। तर सर्वप्रथम आपण चाप कटर किंवा ज्याला आपण कडबा कुट्टी मशीन म्हणतो त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा या बटनाला क्लिक करून घेऊयात। आता इथं मी क्लिक केलेलं आहे, इथं क्लिक केल्याच्या नंतर कंपोनंट ऍड करण्याच्या भागावरती आपण आलेलो आहोत। तर इथं पहा, एक मुख्य घटक नावाचे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल, याच्यामध्ये परत तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये आपल्याला कृषी यंत्र आणि अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या नावाच्या ऑप्शनला क्लिक करून निवडायचं आहे। सर्वप्रथम आपण याला निवडून घेऊयात। इथं निवडल्याच्या नंतर तुम्हाला तपशील मध्ये सुद्धा काही जे आपल्याला लाभ घ्यायचा आहे तो निवडायचा आहे। आता चाप कटर हे मनुष्यचलित असल्यामुळे या दिलेल्या यादीपैकी सगळ्या ऑप्शन मधील मनुष्यचलित अवजारे नावाचं ऑप्शन आपण निवडूया। इथं निवडल्याच्या नंतर काही गोष्टी डिसेबल किंवा बंद होतील, म्हणजे ज्याला आपल्याला निवडायची गरज नाहीये। आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर पहा, यंत्र सामग्री, अवजारे आणि उपकरणे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळते, याच्यामध्ये लिहिलेलं आहे निवड करा, म्हणजे तुम्हाला हवं असलेलं लाभ इथून तुम्ही घ्या असं दिलेलं आहे। आता याच्यामध्ये आल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना याच्यामध्ये आहेत, परंतु आपल्याला सद्यस्थितीला कुठली योजना घ्यायची, तर कडबा कुट्टी मशीन घ्यायची। त्यासाठी इथं फॉरेज ऑब्लिक ग्रास अँड स्ट्रॉ ऑब्लिक रेसिड्यू मॅनेजमेंट इन ब्रॅकेट कटर आणि थ्रेडर हे नावाचं ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे। सर्वप्रथम मी याला क्लिक करतो। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रकल्प खर्च हा डिसेबल झालेला आहे किंवा बंद झालेला आहे, मशिनीच्या प्रकारामध्ये ऑप्शन निवडायचे आणि युनिट संख्या ही बाय डिफॉल्ट डिसेबल किंवा बंद आहे। तर मशिनीच्या प्रकाराला क्लिक करा आणि इथं तुम्हाला एकूण 3 ऑप्शन पाहायला मिळतात। आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर चाप कटर अबोव 3 फीट, म्हणजे 3 फीटापेक्षा जास्तीचं चाप कटर इथे दिलेलं आहे, किंवा तुम्हाला 3 फीटापर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही चाप कटर अप टू
3 फीट असं ऑप्शन इथून निवडू शकता. म्हणजे तुमची रिक्वायरमेंट जी आहे त्याच्यानुसार तुम्हाला हे ऑप्शन निवडायचं आहे. तर बेसिकली सध्या मी इथे अबव 3 फीट नावाचा ऑप्शन निवडतोय आणि याला क्लिक केल्याच्या नंतर इथे परत एक ऑप्शन दिले, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही आणि इन केस तसं जर केलं मी तर मला लाभ मिळणार नाही याची मला जाणीव आहे. असं एक ऑप्शन, अशी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे मला मान्य म्हणून मी या बॉक्सला क्लिक करतोय आणि पुढे तुम्हाला 3 ऑप्शन पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये जतन करा नावाच्या ऑप्शनला आपण क्लिक करून घेणार आहोत. तर इथं जतन करायला आपण क्लिक केलेलं आहे. क्लिक करूयात आणि इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही ऍड केलेला कंपोनंट किंवा भाग इथं तुम्हाला ऍड झालेला दिसतो. तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं ते ऑप्शन ऍड झालेलं आहे. आता इथं मी तर केलेलं आहे, पण तुम्ही म्हणाल ऍड कसं झालं, तर मी ऑलरेडी मागच्या वेळेस हे अप्लाय केलेलं होतं. आता हे परत तुम्हाला अप्लाय करण्यासाठी अशी प्रोसेस करून जतन करा या बटनाला क्लिक करा आणि तुम्ही जर एका वर्षात एकदा पेमेंट केलेलं असेल तर तुम्ही अनलिमिटेड मध्ये सगळ्या योजना ऍड करू शकता. परत कुठलेही पैसे भरण्याची गरज नाही. हे महत्वाचा मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही केलेलं नसेल तर फर्स्ट टाइम पेमेंट करा, त्यानंतर 1 वर्षभर तुम्हाला परत पेमेंट करण्याची गरज नाही. हे महाडीबीटीचं खूप छान शेतकऱ्यासाठीचं एक फीचर आहे. ओके, तर या व्हिडिओमध्ये मला असं वाटतंय की तुम्हाला चाप कटर किंवा कडबा कुट्टी मशीन याच्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मिळाली असावी. तसेच या संदर्भात जर तुम्हाला काही आणखी गोष्टी जाणून घ्यायच्या तर त्या तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.